देव ज्ञानमोदनं पार्वती नंदनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरु ब्रह्मानन्दं वर्धकं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरुतं नमः श्री गुरुचरणतापे पुण्यपापे जळाले विभोर संविते ज्ञानगंगे नाळे शुभाशुभपाता भावना राम झाली निशिबिंदुवारा तन्मनी झोप झाली जय जय रघुवीर समर्थ राजा ग्रामेश महाराज राजा सद्गुणासी भावसर महाराज की राजा सद्गुणासी निसर्ग महाराज की राजा सद्गुणासी रंजीत महाराज की राजा सद्गुणासी हरिचंद्र महाराज की राजा सद्गुणासी चाकर महाराज की जय गुरुदेव दत्ता ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक पहिला समाज पहिला वाचनास प्रारंभ करतो महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः श्रीराम श्रोते पुसती कोण वृंद काय बोलले जियेत श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ती मार्ग अविद्या भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा आत्मनिरूपण निरोपिले भक्तीची नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिभाव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिले असे शुद्ध स्वरूपाचा निश्चय विजय स्थितीचा निश्चय अरिक्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोणा निश्चय बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोबदुर्गाचे लक्षण पंचभूताचे लक्षण कर्ता कोणे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशय शेदिले नाना आशंग पेडिले नाना प्रश्न ईसा बहुधा निरूपिले ग्रंथ कर्मी जे बोलिले ते अवघेची अनुवादले नवचे कदा तथापि अवघा दासबोध दशक बोडूनी केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलिला नाना ग्रंथाच्या संमती उपनिषद वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना संपत्ती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता येणे तथापि अनुभवासी प्रत्यक्ष आता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती नाना ग्रंथाच्या संमती भगवत वाक्य शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता अवधूत गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गीता यमगीता उपनिषेद भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमती बोलले तेथे
भगवत वाक्य येतात निश्चयाशी भगवत वचनी अविश्वासे ऐसा कवण पतित असे भगवत वाक्य विदयिते नसे बोलले तिची पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी तो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी भीमाने उठे मत्सरे तिरस्कार वे क्रोधाचा प्रबळे बळे नैसांतरी नासला काम क्रोधे खळले अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे ताडिले तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताचा पावला नृत्य राहो आता असोय बोलणे अधिकारसी घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम नागासोती आक्षेपिले जेई ग्रंथी काय बोलिले ते सकळे निरूपिले संकलित मार्गे तासवण केली आणि फळ क्रिया पालटे तात्काळ उठे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म टाळी पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती ऐसे आहे फळश्रुती ये ग्रंथी योगी याचे परम भाग्य अंगी वाणे वैराग्य चातुर्य कळे येता योग्य विवेक सहित भ्रांती अवगुणी अवलक्षणा तेची होती सुलक्षणा धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती नसी तेची साक्षी होती पापी तेची प्रस्ताविती निंदक तेची वंदुरागती भक्ती मार्गासी बद्धची होते मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष भक्तीचे भावती मोक्ष भक्ती मार्गे मना दोस्ते नासती पतिततेचे पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण केल्याने श्रवण मात्रे नाना धोके देह बुद्धीचे नाना किंतु संदेहाचे नाना उद्योग संसाराचे नासती श्रवणे ऐसे याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती सावधान देहाच्या भावात जैसा तयास लाभ तैसा मस्त जळी जो पुसा यस तेची प्राप्त तिसरी दास बोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथ ब्रह्मलक्षण नाम समाज प्रथम अजादिरास गुणा सिद्धरामयण महाराज की राजा आदिराज भक्त महाराज की पाच वेळाच ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक पहिला समाज पहिला वाचण्यास प्रारंभ करतो मान श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येत श्रवण केल्याने प्राप्त काय आहे ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिले विशद भक्ती मार्ग विद्या भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण वद आत्मनिरूपण निरूपिले भक्तीची अनियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ही ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलले असे राजा
ह्या मंदिरात बसलेलं आहे, देवाच्या मंदिरात बसलेलं का? हरिसंत ह्या घरात होऊन गेले. त्याने हे सर्व रचलेलं आहे. आणि त्यांच्या त्याच्या कृपेने आज आपण ह्या स्थानी बसलेलं आहे. आणि त्यांचं या स्थानी त्यांचं निळवण झालेलं आहे. आणि त्याने आपल्याला हा सन्मार्ग दाखवलेला आहे. ह्या सन्मार्गामुळे आपल्याला गुरु भेटलेला आहे आणि सद्गुरू भेटलेला आहे. रणजित महाराज भेटले. आता हरिश्चंद्र महाराज कडून आपल्याला रणजित महाराज भेटले आणि त्याच्या कृपेमुळे त्याची कृपेमुळे आपण इथे बसलेलो आहे. ते जर नसते त्या ज्ञानामुळे आपण सर्व आपल्याला गुरु माहीत नसतं आणि आपण पण त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या प्रयत्नामुळे आपण आज गुरु मंदिरात बसलेलो आहे. गुरु हे सुद्धा कुठलं तरी गुरुकडूनच त्याने सुद्धा त्रास बघून हे करून गुरुची पूर्ण सेवा करूनच ते गुरु बनलेले. कारण गुरु सद्गुरूकडून जर सेवा घेतलेली आहे त्याने. सीतारामेश्वर महाराज सद्गुरू होते. सद्गुरूचे शिष्य रणजित महाराज. आणि रणजित महाराजाने आपल्याला सद्गुरूच्या शिष्याकडून आपल्याला नाम मंत्र मिळेल. नाम जे सद्गुरू नाम देतो तो काय करतो, तुम्ही अगोदर जन्म घेण्याच्या वेळेला तुम्ही देवाला तुम्ही सांगतो मला सोडवा मग देव तुम्हाला सोडवतो. आणि तो कोण देव सोडवतो? तो महाराज तुम्हाला नाम देऊन त्या नामामुळे तुम्हाला सद्गुरूने तुम्हाला जेव्हा तुम्ही जन्म घेण्याच्या अगोदर सद्गुरू देवाची धावा करता तेव्हा देव तुम्हाला सुटका करतो. आणि सुटका करतो कोण सुटका करतो? हा गुरु तुम्हाला नाम देऊन त्या नामामुळे जो तुम्हाला आज गुरुने नाम दिलेला आहे तो तुमच्या पूर्व जन्माच्या वेळेला सुटका होण्याच्या वेळेला तुम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो नाम तुम्हाला दिलेला आहे. त्या नामाचं सतत तुम्ही हे करावं पाहिजे. नाम म्हणजे नाही, नाम इतर काही करू नका. नामाचं सतत हे करा. दुःख असतो सुख असतो नामाचं हे करा. तुम्हाला दुःख आलं तरी त्या गुरुने दिलेल्या नामाकडे प्रार्थना करा. गुरुची प्रार्थना करा. गुरु आपाप सोडेल. पण तुम्ही गुरुची न करताना आणि दुसरे उपाय करायला लागलो तर तुम्हाला फसणार. म्हणून गुरु हा सर्वच आहे. कारण देव तुमच्यामध्येच आहे. परमेश्वर तुमच्यामध्ये बसलेला आहे. त्याने हे मूर्ती तयार केलेलं आहे. ह्या मूर्तीमध्ये तो असल्याशिवाय डोळे काळे करणार नाहीये, कान काळे करणार नाहीये आणि इतर हातपाय हलवणे हे तर तुम्हाला होणार नाही. का परमेश्वर तुमच्यामध्ये बसलेला आहे. तो चेतनारूपी सर्व हे काम करून घेतो. पण ते कळत नाही. अज्ञानामुळे ते लोकांना कळत नाही आहे. ते म्हणतात नाही हे देवाकडे त्या देवाकडे जायचं. दगड सुद्धा जेवण दगड असतं त्याचा दगडाला काढून त्याचं मूर्ती तयार करतात आणि ते मूर्ती तुमच्याकडे उभे करतात. खरं म्हणजे हा दगड आहे. ह्या दगडाला जीव आहे हे कोणाला कळत नाही आहे. ते दगड काय झालं त्याच्यामध्ये जीव निघून गेलेला आहे. ते नुसतं दगड बसले मूर्ती होती. खरं ते
जीव त्याच्यामध्ये आहे. दगडाची खाण म्हणतात, त्या खाण्यामध्ये जर उकळल्यानंतर लहान लहान मोठे मोठे गोळे सापडतात. म्हणजे त्याला जीव आहे. लहान गोळा असला तर ते मोठा होतो का, त्याच्याला जीव आहे. म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये जीव भरलेला आहे. आणि हे कोणाला कळतं? सद्गुरूंना किंवा ते ज्ञानी लोक आहेत, सद्गुरू आहे त्यालाच कळतं. दुसऱ्यांना कोणाला कळणार नाही. अज्ञानाला काय कळणार आहे? अज्ञानाला एवढंच कळतं, इकडे देव आहे तिकडे देव आहे, फिरत भटकत होतं. हरणासारखी गोष्ट आहे. हरण कसं पाण्यासाठी ते प्रतिमा तो धावत फिरतं, शेवटी धावून धावून बघतो आणि तिकडेच बघतो. तसंच आपली परिस्थिती होणार आहे. अज्ञानामुळे आपण धावत सुटणार आहे आणि देव इकडे आहे का तिकडे आहे पाहत फिरणार आहे. पण तो देव खरा नाही. देव कुठे आहे? तुमच्यामध्ये. तुम्हीच देव आहे. मग आपला गुरु काय म्हणतो? तुम्हीच देव आहे. तुम्ही असं म्हणा मी देव आहे का? देव तुमच्यामध्ये बसलेला आहे. ज्याने ओळखलं मीच देव आहे, मग त्याला दुसऱ्या देवाकडे जाण्याची गरजच नाही आहे. ते हे देव आहे ते देव आहे ते काय करणार? निष्कल्प राहा, कुठलीही काळजी करू नका. तुम्ही जो कुठलाही देवाचं हे करणार तुम्ही म्हणजे कुठलेही तुमच्यामध्ये हे राहणे देवाने तुम्हाला सरळ केलेलं आहे. आणि जे सद्गुरूचे भक्त आहेत त्याला सद्गुरू म्हणतो तुम्हाला सर्व देणार आहे. तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही घाबरू नका. जे आहे त्याच्यावर समाधान बोला. माझं काही नाही आहे, मी सर्व माझं काही नाही, मी देवाला अर्पण केलेलं आहे. कारण माझं काय आहे? माझं मी म्हणून उपयोग काय? हे सर्व देह आहे. देह आहे ते सुद्धा पंचभूतच आहे. तुमचं काहीच नाही तिकडे. कारण पंचभूताचे देह आहे त्याच्यामध्ये तो बसलेला आहे. त्याला ओळखला पाहिजे. त्याला त्याने ओळखलं. हे पंचभूताचं देह आहे ते आपण जोपर्यंत सांभाळून ठेवू तोपर्यंत त्याच्यामध्ये तो आत्मा राहील. आणि तुम्ही जर सांभाळलं नाही आहे, जे तुमच्या देहाला तुम्ही सांभाळलं नाही, मग तो निघून जाईल. मग तुमच्या त्या देहाला अर्थ काय आहे? नुसतंच वेळ आहे. हे कातडाचं भरलेलं कापूससारखं बिछाना करतो, त्याच्यामध्ये कापूस भरतो आणि तो मग त्याच्यामध्ये तो वरचा तर काकावर फाटल्यानंतर तो कापूस खायला. तसं ते शरीर आहे पंचभूताचं. ते शरीर जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा आहे, तोपर्यंत देव आहे. तो निघून गेला देव निघून जातो. देव म्हणजे काय? हवा आहे. हे हवा रूपी वारा निघून गेला मग तुमच्या या देहाला काय अर्थ आहे? मग ते काय मातीच आहे. ती माती आहे. हो लोक जे निघून गेल्यानंतर काय करतात? लोक काय म्हणतात? हो चला पोरं घरचे पोरं भालं सर्व अरे ह्याला लवकर उठला आणि अग्नीची जाळून टाका तेव्हा झाला जमीन काढा पण उठला हवा लवकर नाहीतर आम्ही बरवतो असे भीती त्यांना. का? त्याच्यामध्ये चैतन्य हे नाही आहे. चैतन्य नाही तो देव आहे. चैतन्य गेला काय उपयोग आहे? मग ह्या झाला कुठलाही आहे, कुठलाही आला उपयोग काय नाही. जोपर्यंत हे कुठलंही आपण म्हणतो झाडो वगैरे सर्व जे आहे त्याच्यामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत हाडं फळं देतील. जोपर्यंत चैतन्य नाही तुमचं फळ कसं देणार? म्हणून तसंच आहे. आपल्याला रंजच आहे. देव आपल्यामध्ये देव बसलेला आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कशाची भीती नाही. आणि हे कोणाला कळतं? सद्गुरूंचं शिष्याला. इतरांना काय अज्ञानाला कळणार नाही. अज्ञान काय म्हणतो? हो मी 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 काय? मी बकऱ्याचा दे करतो. बकरं कापायला लागलं का तो बे करतो. त्याला सोडवणार का? बकऱ्याला काय पाहून सोडवणार
कारण बेबेकार म्हणतो नाही म्हणून गुरु ते सांगतात की तुम्ही काही बेबे करू नका, फक्त देवाची हे करा, सत्य मार्गाने चाला, असत्य मार्गाने चालू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाला काय करू नका, तुम्हाला सर्व आणि निष्कर्म जे काही हे करणं आहे कुठल्याही देवाकडे कुठल्याकडे मागणं मागू नका, कारण तुम्हाला सर्व तो देणार आहे. तर त्याला सर्व कळलं ना, देवच तुम्हाला सर्व करून देतो, तो तुमचं सर्व करतो. म्हणून ज्यांना मार्ग मिळाला आहे त्यांना हे सर्व कळतं, इतरांना काय कळत नाही. इतरचा अज्ञानामुळे त्यांना काय कळणार आहे. अज्ञान तो कुठलंही जास्त तुम्हाला जन्मजन्मी पाप पूर्ण ह्याचा तुम्हाला जन्म मिळाला आहे, तसं प्रत्येकाला तसंच जन्म मिळाला. पण ह्या जन्मात जो पुन्हा जन्म मिळाल्यानंतर ह्याचा उपयोग एकच करायचं की मला हा पुन्हा जन्म नको, हा जन्म घेऊन करण्याचा आहे. मी दुःखात पुढे गेलो, हा पुन्हा जन्म मला मी घेतला वाचनामुळे, तर मला कुठेतरी वाईट ह्याच्यामध्ये परती मध्ये जावं लागेल आणि माझ्या हातून सतत पापात होतो राहील. हे पाप होऊ नये एवढी दक्षता जर बाळगली तर तुम्ही तुमची चुका होईल. जर तुम्ही पुन्हा पाप करत राहिले, तुम्हाला लोकांना त्रास देत राहिलं, पैसा धन द्यायसाठी लोकांना त्रास देऊन लोकांना हे करून तुम्ही त्रास दिलं तर फायदा काय. शेवटी तुम्हाला दुःखामध्येच भोगावं, मग तुम्ही दुःखामध्ये पडा आणि पुन्हा वाचनारूपी तुमचा देव निघून जाईल, तुमचं बाहेरूपी देव निघून त्याच्याबरोबर वाचणं जाईल. आणि त्या वाचनामुळे पुन्हा ताबडतोब जन्म घेताना जन्म तुम्हाला दिलं जाईल. परमेश्वर तुम्हाला पुन्हा जन्म देईल आणि जन्म देताना कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही जाल ते सांगता येत नाही आहे. आणि त्यावेळेला तुमच्या हातून जे काही चुका झाल्या त्या पुन्हा चुका होणार आहेत आणि त्या चुकाचा बदला तुम्हाला त्रास होईल. हे होऊ नये मला एवढंच म्हणा, काही नाही आहे, हे सर्व खोटं आहे. ज्यांना खोटं कळलं आहे म्हणून आपल्याला गुरुने तेच सांगितलं आहे, गुरु भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. का? गुरु इतर सर्व देवापेक्षा हे गुरु श्रेष्ठ आहे. आणि शंकर, विष्णू, ब्रह्मा, विष्णू सर्व हे देवाचं आहे. त्याला सुद्धा त्यांचं झाडून चुका झाल्या, त्यांना हे झालं का त्यांना थोडं जन्म घ्यावा लागतं आणि त्या जन्मासाठी जन्म घेतल्याशिवाय त्यांना हे नाही. म्हणून जन्म कशाचा भरोसा मिळतो तर तुम्ही सत्कार करा, तुम्ही चांगलं हे करा. कोणाच्या ह्याच्यामध्ये फक्त एवढं म्हणा मी परमेश्वर रूप आहे, मला दुसरं काही नको आहे. हे सर्व खोटं आहे. सगळं हे खोटामध्ये मी आहे, पण मला खोटामध्ये पण राहायचं आहे. म्हणून राहताना एवढं हे करा की माझ्या हातून काही चुका होऊ जाईल तर मी परमेश्वर हे करा. का चुका होतात? कारण काय? माझ्या अज्ञानामुळे चुका होत असेल, माझ्या ह्याच्यामुळे त्याचं तुम्हाला कल्पना यायला पाहिजे. आणि काही लोक धन दौलत मिळण्यासाठी अनेक वाईट कर्म करतात आणि अनेक हा कर्म तुम्हाला शेवटी तुम्हाला भोगावं लागतं. त्याचं जे तुम्ही काय काय केलं, कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्ही कोणाला काय केलं असेल तर तुम्हाला जन्म तो मिळेल. तुमचं प्राण आहे तो पण तुमचं हे आहे तो पण तुम्ही राहणार. परंतु ह्या सगळ्याच्यामुळे तुम्हाला जन्म पुन्हा मिळणार आहे आणि तो मिळाल्यानंतर पुन्हा तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला तुमच्या हातून वाईटच होणार. म्हणून देवाला हेच नमस्कार करा. गुरुनं सांगितलेलं आहे की तुम्ही मी देव आहे असं म्हणून. मी देव आहे म्हणजे काय? मला दुसरं काही नको आहे.
मला हे सर्व हे देह सर्व नको आहे. हे देह काय उपयोग आहे हो? देह त्याच्यामध्ये नसलं तर देहाचा काय उपयोग होतो? काय नाही. तर गेला देह देह माझं 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 काय तुझं काय? तो काय आणलंय? येताना सर्व उडवून आलं आणि जाताना सुद्धा उडवत असेल. काय तो उपयोग आहे तुझं? आणि त्याच्याकरता माझा जो पिरियड आहे त्याला साधायला पाहिजे आणि स्वतःला ओळखायला पाहिजे. माझा गुरुने मला काय सांगितलेलं आहे? गुरुने दिलेल्या बोधाचं दासबोध आहे. दासबोध आहे. दासबोधामध्ये रामदास महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या. त्यांनी तो काय रामदास महाराज मनुष्य रूपीच होतो ना, पण त्याने देवरूपी बनला का? देवरूपी बनला म्हणून त्याने आता दासबोध ग्रंथ समजून कशामुळे त्याने देवाची देव ओळखलं. त्याने देव ओळखलं म्हणून तो देव झाला. त्याने देव ओळखलं नसतं देव झाला असता का? नाही. म्हणून देव ओळखून देव झाला आणि दासबोध रूपी तुम्हाला तो काय म्हणतो की ह्या त्याच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझे शिष्य बनायला पाहिजे, माझ्यासारखं सर्व बनायला पाहिजे, हा त्यांचा विचार आहे. आणि गुरु हेच सांगतो तुम्ही माझ्यासारखं बना. गुरु म्हणजे माझ्याकडे म्हणा की देव बना. देव बनाचा त्यांचा विचार आहे आणि ते विचार जर जाणलं तरच देव बनणार. जर विचार नाही मानलं तर देव कसं नाही. तुम्ही फक्त प्रत्येक गोष्टीला मला पाहिजे काय तुला पाहिजे? काही नाही आहे. सर्व खोटं आहे. काही तुम्हाला पाहिजे नाही का? सर्व तुम्हाला दिलेलं आहे. काय नाही दिलं देवाने? परमेश्वराने तुम्हाला डोळे दिले, कान दिले, जीभ दिले, खाणं पिणं दिलं, सर्व हातपाय दिले. कोणी दिले तुम्हाला? त्याचा करतो कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर म्हणून परमेश्वरमध्ये बसलेला आहे. त्याने झालं दिलं आणि स्वतः बसला परमेश्वर. तो तुमची सर्व हे सर्व इंद्रिय सर्व हे चालवतो. हे ओळखलं. हे जे ओळखलं त्याला कळ, नाही तर नाही ओळखलं तर गेलं. शेवटी मी करत तर सर्व माणूस जातोय. त्या बकऱ्यासारखी गोष्ट आहे. करतो मरेपर्यंत करतो. त्याला कोण सोडवणार? पण परमेश्वर सोडवतो तुम्हाला. सर्व गोष्टी सुखामध्ये परमेश्वर नसतो, दुसरं कोणी नसतो. शेवटी आई बाप भाऊ पोरं हे सगळं तात्पुरते. हे तात्पुरते राहतात. तुम्हाला शेवटपर्यंत कोणी येणार नाही आहे. तुम्हीच नमून जाणार. शेवटपर्यंत ते तुमचे सहकारी असतात, ते तुमच्याबरोबर येणार नाही आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळं करू नका. तुमचं देवावरची सजा कमी होऊ देऊ नका. ते माझं ते असं करून तुम्ही तुमचं आयुष्य मोफत घालवता. आणि ते काय नाही, ते त्यांच्या करणार. परमेश्वराने सर्वांना दिलेलं आहे. त्याच्याप्रमाणे परमेश्वराने सर्व केलं. मग तुम्ही त्यांची काळजी कशाला करता? तुम्ही काही काळजी करू नका. होईल ते परमेश्वराने सर्व दिलेलं त्यानं सर्व दिलेलं. त्यानं तुला बुद्धी दिलं. त्यानं कसं वागायचं दिलं. त्यानं शेवटचं त्यांचं जीवन कसं वागायचं हे त्यानं सगळं दिलेलं आहे. मग तुम्ही त्याचं काळजी कशाला एवढी करता? काही काळजी करू नका. शांत बसा. ज्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याला हे मिळणार. तुम्ही तुमच्या हातून जेवढे सुख होतील तेवढं तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणून त्रास न करायचं असेल तर चुका बंद करा. फक्त तुम्हाला देवाने परमेश्वराने तुम्ही कोण आहात, कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत हे नामरूपी दिलं. कारण ते जे सद्गुरू असतात ते सुद्धा तुमचं संपूर्ण त्यांना
विचार करतो आणि ते कुठून आलं कुठलं देव करलं त्या त्या नामामध्ये तुम्ही आलेले एवढं समजा आणि तुम्ही हे राजा